चला तर सख्यानो 3 महिने टिकणारा लाडू हिमोग्लोबिनने भरलेला फायबरने भरलेला असा रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा खमंग खुसखुशीत असा हा लाडू म्हणजेच फक्त शेंगदाणे आणि गुळापासून. तर हा लाडू कसा बनवायचा तर त्यासाठी शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे. आता शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. त्यानंतर 1 वाटी तीळ देखील इथं भाजून घ्यायचे. शेंगदाणे पूर्ण सालं काढून घ्यायची. तीळ छान खरपूस भाजून घ्यायचं. त्यानंतर बारीक करून घ्यायचे. शेंगदाणे बारीक करून घ्यायचं. जेवढे शेंगदाणे घेतले तेवढाच गूळ टाकायचा आणि मस्त सगळं एकजीव करून घ्यायचं. म्हणजेच काय मिक्सरमधनं फिरवून बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर अजिबात तुपाचा-बिपाचा वापर करायचा नाही, पाक बनवायचा नाही, डायरेक्ट लाडू वळायचे आणि असे हे लाडू 3 महिने असंच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि एक-एक लाडू फक्त नाश्त्याला खायचा, लहान मुलांच्या डब्यामध्ये द्यायचा. तर सविस्तर आणि डिटेल रेसिपीसाठी खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि फुल व्हिडिओ पहा म्हणजे हा लाडू कसा बनवला ते देखील कळेल आणि आपल्या कोल्हापुरी तडका चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा.